अजित पवार आणि अमोल कोल्हेंमधील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय। अशातच आज अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली। भेटीनंतर अमोल कोल्हेंनी अजितदादांविषयी प्रतिक्रिया दिली। अजितदादा मोठे नेते, त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, त्यांनी त्यावेळी कान धरला असता तर सोपं झालं असतं। अजित पवारांविषयी आदर कायम आहे। अजितदादांचं आव्हान म्हणजे माझ्यासाठी गौरव आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। मी तत्वांना मानणारा व्यक्ती असून पक्ष आपण सोडला नसून ते बाजूला झालेत, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला। शिरूरच्या जनतेला आपण मतदारसंघात काय काम केलं हे माहिती असून जनता कोणाच्या पाठीशी आहे हे आगामी निवडणुकीतच दिसेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं। तर मी दिलेला शब्द फायनल आहे असं म्हणत अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर उमेदवार देण्याचा निर्णय पुन्हा एकदा बोलून दाखवला। दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य झालं ना, सारखे कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं। धन्यवाद। संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी कालही या संदर्भात विधान केलेलं आहे। आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ती जी काही टीका करतायत मी आहे तिथेच आहे, त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं। अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। पवार साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं। मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय, ज्या ठिकाणी मी 2019 मध्ये होतो त्याच ठिकाणी मी आता 23 संपतंय, मी 23ला आहे। आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही, कारण मी खूप लहान कार्यकर्ता। हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी। तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो, आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवरती आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहेत। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून